नमस्कार. सकाळ प्रकाशनाच्या पुस्तक समजून घेताना या पॉडकास्टमध्ये मी प्रसन्न कुलकर्णी आणि मी तेजस्विनी गांधी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण ज्या पुस्तकाविषयी जाणून घेणार आहोत त्या पुस्तकाचं शीर्षक आहे राम तोची विठ्ठल. शीला देशमुख लिखित हे पुस्तक सकाळ प्रकाशनाने प्रकाशित केलं. समर्थ रामदास हे रामभक्त होते. मात्र भक्ताला जळी स्थळी तेच देवरूप दिसत. हृदयात असलेला राम समर्थ रामदास स्वामींना सगळीकडे दिसत होता. हाच राम त्यांना विठ्ठलातही दिसला आणि त्यांनी रामरूपातला विठ्ठल काव्य रूपात नोंदवून ठेवला. विठ्ठल रूपातल्या रामदर्शनाचे अभंग आणि त्याचं विवेचन शीला देशमुख यांनी राम तोची विठ्ठल या पुस्तकात केलेलं आहे. राम आणि विठ्ठल यांच्यातल्या एकरूपतेचा अनोखा भाव त्यांनी या पुस्तकातून अधोरेखित केलाय. रामदास स्वामी पंढरपूरला गेल्यावर येथे का रे उभा श्रीरामा मनमोहन मेघश्यामा हे काव्य त्यांना स्फुरलं होतं. हे काव्य लोकप्रिय असल्यानं सगळ्यांना माहिती आहेच. या लोकप्रिय अभंगासहित एकूण 16 विठ्ठलाचे अभंग या पुस्तकात विवेचनासाठी त्यांनी घेतलेले आहेत. समर्थ रामदास स्वामींनी रचलेल्या विठ्ठल रूपातल्या श्रीरामाचे अभंग वाचताना भक्ताची आंतरिक आत्मिक अवस्था काय असते, तसंच ती किती एकात्म स्वरूपाची असते याचा आपल्याला उलगडा होतो. विठ्ठल आणि राम या दोन उपास्य दैवतांच्या उपासना पद्धतीत सारखेपणा नाही. नामरूपेही भिन्न, तरीही तिथे भक्तीच्या पातळीवर एकत्व हे तत्व उपस्थित असतं. पुस्तकात समर्थांच्या पावन पंचकाच्या पदांचा आणि गोजीवन चौंडे महाराज त्यांच्या लिखित धेनुपाठ याही गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. तर राम तोची विठ्ठल हे पुस्तक तुम्हाला जर विकत घ्यायचं असेल तर सकाळ प्रकाशनाच्या वेबसाईटवरून तुम्ही हे पुस्तक विकत घेऊ शकता. त्याचबरोबर ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरूनही तुम्ही हे पुस्तक खरेदी करू शकता. या पुस्तकाची किंमत आहे 150 रुपये. तुम्हाला जर सकाळ प्रकाशनाशी थेट संपर्क साधून हे पुस्तक विकत घ्यायचं असेल तर त्यासाठीचा संपर्क क्रमांक आहे 9881598815 आणि तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे संपर्क साधून जर हे पुस्तक खरेदी करायचं असेल तर त्यासाठीचा संपर्क क्रमांक आहे 5 वेळा 8 49 050. धन्यवाद.